ठिकाणी पाहायला मिळतो. एका बाजूला व्ही आर स्पोर्ट विरे तर दुसऱ्या बाजूला ज्योतिर्लिंग क्रिकेट क्लब आमेनी. या दोन्ही संघामध्ये हा सामना पाहायला मिळेल. टॉस ठिकाणी केला जातो. या एका बाजूला सलामीचे फलंदाज मात्र मैदानाच्या आतमध्ये पाठवायचे आहेत. 3 षटकांचा हा सामना असेल. दुसरा सामना पाहायला मिळतोय. एका बाजूला ज्योतिर्लिंग क्रिकेट क्लब आमेनी तर दुसऱ्या बाजूला व्ही आर स्पोर्ट विरे संघ पाहायला मिळतोय. आमेनी संघाचा विचार केला तर सुनील येळवे असेल, अक्षय कदम, अनिल कोळेकर ही जोडी मात्र मैदानाच्या आतमध्ये. तर दुसऱ्या बाजूला विशाल पाटील, संतोष पाटील, त्याचबरोबर अजय पाटील ही या सामन्यासाठी पंच म्हणून संजय जाधव 3 षटकांचा हा सामना असेल. तीन षटकांचा हा सामना पाहायला मिळतो. एका बाजूला आमेनी तर दुसऱ्या बाजूला विरे संघ. दोन्ही संघ एक एक मॅच जिंकून मात्र पुढच्या फेरीत प्रवेश केलाय. या सामन्याचा विजयी संघ हा बक्षीस पात्र फेरीत मात्र प्रवेश करताना पाहायला मिळेल. दोन्ही संघ मात्र विजयासाठी धडपड करताना पाहायला मिळतील. या सामन्यासाठी पंच म्हणून सागर दैव आणि विजय निक्कम हे काम पाहतील. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. एका बाजूला विशाल तर दुसऱ्या बाजूला परत एक वेळ संभाजी पाहायला मिळतोय. अष्टपैलू खेळाडू संभाजी शेटके तर दुसऱ्या बाजूला विशाल पाटील. तीन षटकांचा हा सामना. पहिलं षटक घेऊन आलाय तो म्हणजे गोलंदाज संदीप येळवेच्या हाती मात्र चेंडू पाहायला मिळतो. पहिलं षटक टाकण्यासाठी सज्ज.
पहिला चेंडू टाकण्यासाठी सज्ज गोलंदाज संदीप सामना करेल विशाल. संदीपचा पहिला चेंडू हाफ ट्रॅकर होता. विशालला मात्र समजण्याच्या पलीकडे चेंडू विसरतो यष्टी रक्षकाच्या हातात. सुंदराची सुरुवात पाहायला मिळते आमेन या संघाकडून. निर्धाव चेंडू, पहिला चेंडू निर्धाव येतोय. संदीपचा पुढचा चेंडू परत एक वेळा सामना करेल विशाल. 3 षटकांचा हा सामना पाहायला मिळतोय. जो संघ जिंकेल तो संघ मात्र बक्षीस पात्र फेरीत प्रवेश करताना पाहायला मिळतोय. बॅटची हलकीशी काढा घेऊन चेंडू, एक धाव, एकने धाव संख्येचा मात्र श्री गणेशा केला गेलाय. 2 चेंडूंचा खेळ या ठिकाणी संपले. 2 चेंडूच्या समाप्तीत 1 धाव संख्या व्यासपोर्ट विरे संघाची पाहायला मिळते. आता मात्र स्ट्रायकिंग एंडला फलंदाज पाहायला मिळतोय संभाजी. एक अष्टपैलू खेळाडू म्हणून ज्या खेळाडूकडे पाहिलं जातं असा संभाजी शेटके पाटील. गोलंदाजी असेल, फलंदाजी असेल, त्याचबरोबर क्षेत्ररक्षण असेल, अतिशय सुंदररित्या करताना पाहायला मिळतो हा खेळाडू. तोच खेळाडू मात्र स्ट्रायकिंग एंडला यावेळी मात्र विकेट किपर कुठेतरी फंबल होताना पाहायला मिळतो आणि वाईड +1 अशा 2 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. वाईड +1. संदीपचा सामना करेल परत एक वेळ विशाल. पहिलं षटक या ठिकाणी मार्गस्थ. यावेळी मात्र पुढे येऊन स्टेप अप करून खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र गोलंदाजाने ते ओळखलं आणि चेंडूची मात्र दिशा बदलल्याने 1 धाव आणि 1 धावसंख्येत धावसंख्या 4, बिनबाद 4 ही धावसंख्या. पहिलं षटक या ठिकाणी मार्गस्थ संदीप कडून. आता संदीपचा पुढचा चेंडू सामना करेल संभाजी. यावेळी मात्र अतिशय सुंदर अशी गोलंदाजी. परत एक वेळ दुसरा रन हा ना मध्ये मात्र या ठिकाणी रनआउटच्या स्वरूपात फलंदाज विशाल मात्र माघारी परतताना पाहायला मिळतो. पहिला झटका लागलाय तो म्हणजे व्यासपोर्ट विरे या संघाला विशालच्या स्वरूपात. ज्या विशालनं मात्र मागच्याच मॅच मध्ये सामनावीराचा पुरस्कार पटकावला होता तो विशाल मात्र रनआउटच्या स्वरूपात माघारी परतताना पाहायला मिळतोय. मोठा झटका मानावा लागेल व्यासपोर्ट विरे या संघाला. आता विशालची जागा घेण्यासाठी इनॅट नंबर 3 वरती फलंदाज स्वतः करणारा संतोष पाटील मात्र पाहायला मिळतोय. आता संतोष पाटील यांच्या खांद्यावर मात्र जबाबदारी असेल कारण धावसंख्या उभारायचे 3 षटकांचा सामना असेल. पाच धावा धावफलकावरती पाहायला मिळतोय. संदीपचा पुढचा चेंडू सामना करेल परत एक वेळ संभाजी. यावेळी मात्र ब्लॉकरचा चेंडू अतिशय सुंदर अशी गोलंदाजी करतोय गोलंदाज संदीप. निर्धाव चेंडू या ठिकाणी पाहायला मिळतोय. अतिशय सुंदर अशी गोलंदाजी करतोय गोलंदाज. अखेरचा चेंडू यावेळी फुल टॉस, मात्र तो पण एकच धाव पूर्ण केली. समोरच्या दिशेत खेळा, एकच धावावरती मात्र समाधान मानावं लागेल आणि पहिलं षटक या ठिकाणी संपले. आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीअंती विरे संघाची धावसंख्या पाहायला मिळते 1 बाद 6. 1 बाद 6 हे समीक धावसंख्या पाहायला मिळते पहिल्या षटकाच्या समाप्तीअंती. आता दुसरं षटक घेऊन आले तर गोलंदाज अनिल कोळेकर. पहिलं षटक संपले. पहिल्या षटकाचा विचार केला तर अतिशय सुंदर अशी गोलंदाजी केली संदीपनं आणि 6 धाव आणि 6 धावावरती मात्र 1 विकेट घेण्यात त्याला यश आले. आता अनिलचा पुढचा चेंडू सामना करेल परत एक वेळ संभाजी. यावेळी मात्र हाफ ट्रॅकर चेंडू होता तो मात्र संभाजीला समजलेला नाही. चेंडू विसावतो यष्टी रक्षकाच्या हातात. निर्धाव चेंडू. काय गोलंदाजी चालली. ज्याप्रमाणे संदीपनं गोलंदाजी केली त्याचप्रमाणे गोलंदाजी अनिल देखील करताना पाहायला मिळत आहेत. अनिलचा पुढचा चेंडू यावेळी सामना करेल परत एक वेळ संदीप. यावेळी मात्र आडव्या पट्ट्यात खेळायचे चेंडू निघून गेलाय सरळ सीमारेषे बाहेर. षटकार. फलंदाज संभाजीच्या बॅटमधून मात्र हा षटकार पाहायला मिळाला. अशा षटकार आणि चौकारांची गरज आहे. जर मोठी धावसंख्या उभारायची असेल तर मात्र फलंदाज संभाजीला मात्र याच प्रकारे फलंदाजी करावी लागेल. 12 ही धावसंख्या पाहायला मिळते. अनिल या गोलंदाजावरती मात्र हल्ला चढवला गेलाय का, या चेंडूवरती कमबॅक करताना पाहायला मिळतील का. अनिलचा पुढचा चेंडू यावेळी मात्र अतिशय सुंदर असा चेंडू हाताला कमबॅक केले गेले गोलंदाज अनिल कडून.
ज्याच्यासाठी त्यांची ओळख आहे तीच गोलंदाजी करताना पाहायला मिळतात गोलंदाज अनिल. धावसंख्या 12. अनिलचा पुढचा चेंडू परत एक वेळी संभाजी. यावेळी मात्र लोकलचा चेंडू, चेंडू खाली क्षेत्ररक्षक आहे, यावेळी जेल ड्रॉप केला जातोय. तोपर्यंत मात्र 2 धावा आणि 2चं रूपांतर तिसऱ्या या धावसंख्येत. या चेंडूवरती 3 धावा. ही धावसंख्या पाहायला मिळते. दुसरं षटक या ठिकाणी मार्गस्थ. 15 ही धावसंख्या पाहायला मिळते. 1 बाद 15 विहार स्पोर्ट विरया संघ पाहायला मिळतोय. संतोष दादा आता मात्र स्ट्राईकला पाहायला मिळते. मोठे फटके मारण्याची गरज आहे. जर मोठी धावसंख्या उभारायची असेल तर मात्र तुम्हाला चौकार आणि षटकारांची भाषा बोलावीच लागेल. अनिलचा पुढचा चेंडू परत एक वेळ संतोष. यावेळी मात्र योग्य टप्प्यावरती गोलंदाजी करतायत गोलंदाज अनिल. 1 धाव. धावसंख्या 16 या घरात. अखेरचा चेंडू या षटकातील दुसरं षटक या ठिकाणी मार्गस्थ आहे. अखेरचा चेंडू 16 धावा धावफलकावरती लगावले गेलेत. 1 गडी बाद. याच तर धावगतीनं धावसंख्या बनवाल तर मात्र 26 ही धावसंख्या गाठू शकाल. अखेरचा चेंडू सामना करेल संभाजी, ज्या फलंदाजाच्या बॅटमधून षटकार आलाय. या चेंडूवरती मोठा फटका येईल का? आलाय. हाफ ट्रॅकर चेंडू होता, त्याला मात्र फेकून दिलाय, लॉफ्ट केलाय, चेंडू निघून गेलाय सीमारेषा बाहेर. षटकार. 6 धावसंख्येत धावसंख्या 22च्या घरात पाहायला मिळते. 1 बाद 22. 2 षटकाच्या समाप्तीनंतर विरय संघ पाहायला मिळतो 22 धावा. अष्टपैलू, मी मागाशीच बोललो होतो की अष्टपैलू खेळाडू आहे संभाजी. अतिशय सुंदर गोलंदाजी त्याचबरोबर अतिशय सुंदर फलंदाजी देखील पाहायला मिळते त्याच्याकडून. आता मात्र अखेरचं षटक, शेवटचं षटक घेऊन आलाय गोलंदाज अक्षय कदम. अक्षयच्या हाती चेंडू पाहायला मिळतोय. फलंदाज स्ट्रायकिंग एंडला मात्र पाहायला मिळत आहेत कर्णधार संतोष. संतोष दादा मात्र फलंदाजीच्या एंडला पाहायला मिळतं. अखेरचं षटक आहे, हाणामारीचं षटक आहे. गोलंदाज अक्षय. 22 ही धावसंख्या आहे 2 षटकाच्या समाप्तीअंती. एका गड्याच्या मोबदल्यात. अकराच्या धावगतीने धावा बनवतायत दोन्ही फलंदाज. तिसरं षटक, अखेरचं षटक या सामन्यातील, या इनिंग मधील अखेरचं षटक या ठिकाणी पाहायला मिळतंय. अक्षय कडून सामना करेल वाईड. पहिला चेंडू मात्र दिशाहीन चेंडू पाहायला मिळाला. अवांतर धावेची भर. धावसंख्या 23च्या घरात. अक्षय कडून मात्र योग्य टप्प्यावरती गोलंदाजी करावी लागेल. जर कमीत कमी धावसंख्येमध्ये समोरच्या संघाला रोखायचं असेल तर मात्र योग्य टप्प्यावरती गोलंदाजी करावी लागेल. यावेळी मात्र लेग साईडच्या दिशेत खेळून काढलाय चेंडू. 1 धाव पूर्ण केली जाते. एकावरतीच मात्र समाधान मानावं लागेल. 24 ही धावसंख्या पाहायला मिळते. अखेरचे 5 चेंडू अजूनही शिल्लक. आता मात्र स्ट्रायकिंगला पाहायला मिळतोय संभाजी, ज्याच्या बॅट मधून आपण 2 षटकार पाहायला मिळेल. 8 चेंडू मध्ये 17 धावावरती नाबाद फलंदाजी करतोय फलंदाज संभाजी. अक्षयचा पुढचा चेंडू सामना करेल संभाजी. डेड बॉल या ठिकाणी पाहायला मिळतोय. अजूनही 5 चेंडू शिल्लक या षटकातील पाहायला मिळते. अखेरचं षटक आहे. अक्षय टाकतोय. अक्षयचा सामना करेल संभाजी. यावेळी मात्र समोरच्या दिशेत खेळून काढला. 1 धाव पूर्ण केली जाते. दुसरीचा प्रयत्न होणार का? आणि हो, दुसरी देखील पूर्ण केली जाते. मात्र रनआउटच्या स्वरूपात संतोष मात्र बाद होताना पाहायला मिळते. जनावच्या स्वरूपात लागलेला दुसरा धटका विरय संघाला. फलंदाज संतोष मात्र माघारी परतताना पाहायला मिळत आहेत. आणि आता संतोषची जागा घेण्यासाठी अजय. अतिशय सुंदर अशी फेकी पाहायला मिळेल सुनील कडून. सुंदर असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळेल सुनील एवे
या संघाचा आमेनी संघाचा एक धडाडीचा फलंदाज म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं तो सुनील एवे अचूक फेकी आणि रनआउटच्या स्वरूपात विरय संघाला मात्र झटका. अक्षयचा पुढचा चेंडू सामना करेल परत एक वेळ संभाजी. यावेळी मग आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, बॅटची एज घेऊन चेंडू विसावतो यष्टी रक्षकाच्या हातात, लागोपाठ दुसरा झटका लागलाय विरया संघाला. संभाजी मात्र माघारी परतताना पाहायला मिळतोय. दोन चेंडूवरती मात्र 2 विकेट पाहायला मिळाल्या, एक रनआउटच्या स्वरूपात आणि एक कॅच. आता मात्र संभाजी जागा घेण्यासाठी प्रकाश इंदुलकर पाहायला मिळते. 25 ही धाव संख्या पाहायला मिळते. 3 गाड्यांच्या मोबदल्यात अजूनही 3 चेंडू शिल्लक. या इनिंगचा विचार केला तर अजूनही 3 चेंडू शिल्लक आहे. एका बाजूला खेळतायत ज्योतिर्लिंग क्रिकेट क्लब आमेनी, तर दुसऱ्या बाजूला विहार स्पोर्ट विरय. जो संघ जिंकेल तो मात्र बक्षीस पात्र फेरीत प्रवेश करताना पाहायला मिळेल. अक्षयचा पुढचा चेंडू सामना करेल प्रकाश. यावेळी मात्र खेळून काढण्याचा प्रयत्न होता. डॉट डॉट डिलिव्हरी पाहायला मिळते. अजूनही 2 चेंडू मात्र शिल्लक आहेत या षटकातील. 25 ही धाव संख्या पाहायला मिळते. 3 गाड्यांच्या मोबदल्यात विरय संघाचे हाणामारीचं षटक. यावेळी मात्र वाईड प्लस 1च्या 2 धावा. 2 धावसंख्येत धावसंख्या 27. 3 बाद 27 ही धावसंख्या पाहायला मिळते. स्ट्रायकिंगला फलंदाज अजय, ज्याच्या मोठे फटके मारण्याची क्षमता आहे असा अजय मात्र स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळतोय. अखेरचे 2 चेंडू अजूनही शिल्लक. यावेळी मात्र हाफ ट्रॅकर होता, त्याला उडवला गेलाय. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल करतो तोपर्यंत मात्र 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. 2 धावसंख्येत धावसंख्या 29च्या घरात. अखेरचा चेंडू या इनिंगचा विचार केला तर अखेरचा चेंडू, अखेरच्या चेंडूवरती मात्र मोठा फटका येईल का? 29 ही धावसंख्या पाहायला मिळते. यावेळी मात्र फुलटॉस मध्ये त्याचा फायदा घेण्यात अयशस्वी ठरलाय फलंदाज अजय. 1 धाव पूर्ण केली जाते आणि दुसरी धाव देखील या ठिकाणी पूर्ण केली जाते. 2 धावा आणि 2 धावसंख्येत धावसंख्या 3 षटकांचा खेळ या ठिकाणी संपलेला आहे. 3 षटकाच्या समाप्तीअंती विरय संघाची धावसंख्या पाहायला गेली तर 3 बाद 31. 3 बाद 31 ही धावसंख्या आहे विरय संघाची. आता येणारे 18 चेंडू आणि 18 चेंडू मध्ये विजयासाठी धावा बनवाव्या लागतील, त्या म्हणजे 32 धावांचं टार्गेट असेल आमेने या संघाला. येणारे 18 आणि 18 32. बी ग्रुप मध्ये आपण जाणार आहोत. दुपारच्या सत्रामध्ये कॉल दिला जातोय टीम नवलाई स्पोर्ट्स विरुद्ध मोरिया 11 शिराळे वारून साठी यायचं आहे.
स्पोर्ट रेट्रे तर दुसऱ्या बाजूला मोर्या 11 शिरा या दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती टॉस साठी यायचं आहे. बत्तीस धावांचा टार्गेट घेऊन मैदानात उतरलाय संघ आमेनी संघाची सलामीची जोडी मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. एका बाजूला सुनील रेवे तर दुसऱ्या बाजूला अक्षय कदम. येणारे 18 टॉस केला जातो. या एका बाजूला शिराळे वारून तर दुसऱ्या बाजूला रेट्रे हा संघ पाहायला मिळतोय. आणि या ठिकाणी नाणेफेकीचा कौल जिंकलाय मोर्या 11 शिराळे वारून आणि गोलंदाजी करण्याचा निर्णय चालू मॅच या ठिकाणी पाहायला मिळतोय. येणारे 18 चेंडू आणि 18 मध्ये धावा बनवायच्या त्या म्हणजे 32. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये सुनील आणि अक्षय पाहायला मिळतोय. बत्तीस धावांचा टार्गेट घेऊन मैदानात उतरलेला संघ गोलंदाजीच्या रणनीतीवरती गोलंदाज प्रकाश इंदुलकर पाहायला मिळतोय. जर या 32 धावा वाचवायच्या असतील तर अतिशय चांगल्या पद्धतीने गोलंदाजी करावी लागेल. प्रकाश ट्रॅकिंग एंडला फलंदाज पाहायला मिळतो अक्षय. पहिला चेंडू 32 धावांचा टार्गेट. पहिल्या चेंडूवरती मात्र आडव्या पट्ट्याने खेळून काढलाय. चेंडू निघून गेलाय सीमारेषा पार. षटकार. 6 धावांनी श्री गणेशा केलाय. पहिल्या चेंडूवरती मात्र हल्ला केलाय प्रकाशच्या. फलंदाज अक्षय. ही ताकद आहे अक्षयची. 6 धावा धावफलकावरती. दुसरा चेंडू सामना करत परत एक वेळ अक्षय. यावेळी मात्र समोरच्या दिशेत लागोपाठचा दुसरा षटकार पाहायला मिळतोय. 12 धावसंख्या धावफलकावरती. ज्याच्यासाठी ओळख आहे फलंदाजाची अक्षय कदम हे नाव आहे. 2 चेंडूवरती 2 षटकार 12 धावसंख्या. लागोपाठच्या 2 चेंडूवरती 2 षटकार पाहायला मिळते. कमबॅक करणार का गोलंदाज प्रकाश. 32 धावांचा टार्गेट घेऊन उतरलेला मैदानाचा संघ. आता येणारे 16 चेंडू आणि 16 चेंडू मध्ये अवघ्या 20 धावांची गरज. 2 चेंडूवरती 2 लगातार षटकार पाहायला मिळाले अक्षयच्या बॅट मधून. निघालाय गोलंदाज. हॅट्रिक करणार का अक्षय. प्रकाश. यावेळी मात्र अतिशय सुंदर असा चेंडू ब्लॉक खोलचा चेंडू पाहायला मिळाला. निर्धाव चेंडू कमबॅक केले. 12 धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते. बिनबाद 12 आमेनी. प्रकाशचा पुढचा चेंडू आणि यावेळी पंचांचा निर्णय तो. हा चेंडू व्हाईट्सच्या स्वरूपात अवांतर डाव्याने भर. धावसंख्या 13च्या घरात. 3 षटकांचा हा सामना आमेनी विरुद्ध विरे हा संघ पाहायला मिळतो. 13 धावसंख्या. यावेळी मात्र अतिशय ब्लॉक खोलचा चेंडू. काय चेंडू फेकलाय. क्लीन बोल्ड केले फलंदाज अक्षय. मात्र माघारी परतताना पाहायला मिळतोय. ज्या फलंदाजाच्या बॅट मधून मात्र लगातार 2 षटकार आणि 2 षटकाराच्या नंतर मात्र या गोलंदाजानं केलेलं कमबॅक. त्रिफळाचीत मात्र फलंदाज अक्षय बाद होताना पाहायला मिळतो. जय भवानी क्रिकेट स्पोर्ट तळेकरवाडी या संघाचा विशेष आभार. दादांच्या वाढदिवसानिमित्त केक घेऊन आले आहेत. त्याचबरोबर तळेकरवाडी संघातील सुट्टान तळेकर याचा देखील आज वाढदिवस आहे. त्याला देखील खूप साऱ्या शुभेच्छा. शाहवाडी तालुका क्रिकेट असोसिएशन मुंबई अंतर्गत. त्याचबरोबर संपूर्ण या सगळ्यांच्याकडून सुशांतला देखील खूप साऱ्या शुभेच्छा.
सार्थक कॅमेरा घ्यायचा इकडे. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा सुशांत. तुला देखील चॉकलेट बॉय तळेकरवाडी. हॅपी बर्थडे टू यू. तुळजापूर निवासिनी आई तुळजाभवानीला हीच विनंती असेल की तुम्हा दोघांना उदंड आयुष्य लाभो, रायगडाची श्रीमंती आणि सह्याद्रीची भव्यता लाभो, आयुष्यात तुमच्या सुख समृद्धी हीच दख्खनचा राजा ज्योतिबा चरणी प्रार्थना असेल. आणि शाहूवाडी तालुका क्रिकेट असोसिएशन म्हटलं तर प्रत्येक खेळाडूंचा प्रत्येक व्यक्तिमत्वाचा इथे आदर केला जातो. प्रत्येकाचा वाढदिवस असो, कोणताही सुखाचा क्षण असो, त्याला अप्रिसिएट केलं जातं, त्याला मोठं केलं जातं आणि सगळेजण एकमेकाच्या आनंदात समावले जातात. याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे आज जय भवानी क्रिकेट स्पोर्ट्स तळेकरवाडी यांनी इथे जो दादांसाठी केक आणला, त्याचबरोबर सुशांत तळेकरचा देखील वाढदिवस मोठ्या जल्लोषात इथे साजरा केला जातो. म्हणजे आज श्रावण चालू आहे, त्यामुळे तांबड्या पांढऱ्याचा काय बेत नसणार आहे. जाऊया चालू असलेल्या मॅच मध्ये आमच्या सोबत जोडलेले आहेत समालोचक कांबळे सर. दुसरे षटक टाकण्यासाठी घुसवता संतोष आणि पहिल्या चेंडूवरती मात्र प्रहार केला गेला. चेंडू निघून गेला सीमारेषा पार. षटकार फलंदाज सुनीलच्या बॅट मधून हा षटकार पाहायला मिळतोय. धावसंख्या 21च्या घरात पाहायला मिळते. 21वी धावसंख्या पाहायला मिळते आमेने या संघाची. संतोष आणि संतोषच्या पहिल्या चेंडूवरती फलंदाज सुनील कडून मात्र प्रहार पाहायला मिळाला. 21 धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. 32 धावांचं टार्गेट. यावेळी मात्र आडव्या बॅटने परत एक वेळ फलंदाज सुनीलच्या बॅट मधून लागोपाठ दुसरा षटकार या ठिकाणी पाहायला मिळतोय. 27 धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. आता फक्त 5 धावांची गरज. काय बॅटिंग करतोय फलंदाज सुनील. सुनील या चेंडूवरती मॅच फिनिश करणार का. हार्ड हिटर फलंदाज आमेनी संघाचा सुनील एवे पाहायला मिळतो. ऑफ स्ट्राईकचा बादशाह म्हणून ज्याच्याकडे पाहायला मिळतं तो सुनील मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. धडाडीचा फलंदाज सुनील. संतोषचा पुढचा चेंडू सामना करेल परत एक वेळ सुनील. 27 धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते एका गड्याच्या मोबदल्यात. यावेळी मात्र त्या लागोपाठ 3 चेंडूवरती 3 षटकांना सामना फिनिश केलाय स्वतःच्या स्टाईल मध्ये फलंदाज सुनील एवेनं. या सामन्याचा विजय संघ ठरतोय ज्योतिर्लिंग क्रिकेट क्लब आमेनी आणि बक्षीस पात्र फेरीत प्रवेश करणारा दुसरा संघ आहे तो म्हणजे ज्योतिर्लिंग क्रिकेट क्लब आमेनी.